नमस्कार मित्रांनो. आत्तापर्यंत आपण 3 प्रकारचे सर्किट ब्रेकर पाहिलेले आहेत. त्यामध्ये ऑइल सर्किट ब्रेकर, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आणि SF6 सर्किट ब्रेकर. आणि पुढचा जो सर्किट ब्रेकर या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचा आहे तो आहे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. याला शॉर्टमध्ये काय म्हटलं जातं, VCB असं म्हटलं जातं. तर हे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, व्हॅक्यूम म्हणजे काय, निर्वात पोकळी. म्हणजेच जर वातावरणामध्ये जो ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन काय करतो, ज्वलनास मदत करतो. मग त्या सर्किट ब्रेकरच्या कॉन्टॅक्टच्या शेजारी किंवा कॉन्टॅक्ट भोवताली, कॉन्टॅक्ट चेंबरमध्ये काय जो ऑक्सिजन वगैरे असेल तो काढून घ्यायचा आणि ती जागा कशी करायची, निर्वात करायची. म्हणजेच निर्वात केल्यानंतर आपण त्याला व्हॅक्यूम असं म्हणतो. म्हणून या सर्किट ब्रेकरचं नाव काय आहे, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. तर या व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर मध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन, टू कॉन्टॅक्ट्स कॉल्ड इलेक्ट्रोड रिमेन्स क्लोज्ड अंडर द नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन्स. म्हणजे याच्यामध्ये दोन कॉन्टॅक्ट्स असतात. त्या दोन कॉन्टॅक्टला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोड असं म्हटलं जातं. आणि दोन कॉन्टॅक्ट कुठले आपण सगळ्या सर्किट ब्रेकरमध्ये पाहिले. एक असतो फिक्स कॉन्टॅक्ट आणि दुसरा कुठला असतो, मुव्हेबल कॉन्टॅक्ट. त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोड असं म्हटलं जातं. When fault occurs on any part of the system, the trip coil of the circuit breaker gets energized and contacts are separated. जेव्हा त्या इलेक्ट्रिकल नेटवर्किंगच्या सिस्टममध्ये कुठं काही एखाद्या ठिकाणी फॉल्ट निर्माण झाला आणि हा फॉल्ट निर्माण झाल्याबरोबर त्या सर्किट ब्रेकरची जी NVC कॉईल असते, या किंवा आपण त्याला ट्रिपिंग कॉईल असं म्हणतो, ती कॉईल काय होते, एनराइज होते आणि तो सर्किट ब्रेकर काय होत असतो, ट्रिप होत असतो. तर अशा पद्धतीने या सर्किट ब्रेकरचं काय आहे, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. त्यानंतर व्हॉट इज VCB, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर म्हणजे काय. तर अ व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर इज अ काइंड ऑफ सर्किट ब्रेकर where the arc quenching takes place in vacuum medium. म्हणजे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर हे सर्किट ब्रेकर मधीलच एक प्रकार आहे, परंतु यामध्ये काय केलं जातं, हे आर्क क्विंचिंग करण्यासाठी व्हॅक्यूम हे माध्यम काय केलेलं असतं, वापरलेलं असतं. म्हणून याला व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर असं म्हटलं जातं. द ऑपरेशन ऑफ स्विचिंग ऑन and closing current carrying contacts and interplated or interruption takes place in a vacuum chamber in the breaker which is called a vacuum interrupter. तर या प्रकारच्या सर्किट ब्रेकरमध्ये जेव्हा कॉन्टॅक्ट ऑन होतील, ऑफ होतील, त्यावेळेस त्या ठिकाणी होणारी जी आर्क असते ती या निर्वात जागेमध्ये होते आणि त्यामुळं जागा जर निर्वात असेल तर त्या ठिकाणी होणारी आर्कचं प्रमाण ऑटोमॅटिकच काय होणार आहे, कमी होत असतं. तर यालाच काय म्हटलं जातं, VCB. व्हॉट इज VCB, म्हणजेच VCB म्हणजे काय. त्यानंतर याचं कन्स्ट्रक्शन ऑफ VCB, या सर्किट ब्रेकरची रचना कशी असते ते. तर या सर्किट ब्रेकरची रचना इथं आपण पॉवर पॉईंटमध्ये जर पाहिलं तर या सर्किट ब्रेकरमध्ये कॉन्टॅक्टवरती होणारी स्पार्किंग कमी करण्यासाठी निर्वात पोकळी निर्माण केली जाते. निर्वात पोकळीची इन्सुलेटिंग स्ट्रेंथ ही कशी असते, अतिशय उच्च असते. आणि त्यामुळं या ठिकाणी हे जे निर्वात पोकळी जी असते ती कशी असते, याची इन्सुलेटिंग स्ट्रेंथ ही अतिशय उच्च असते. व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरमध्ये मेटल व्हेपर निर्माण होतात. म्हणजे धातू थोडाफार मेल्ट झाल्यानंतर त्याच्यापासून ज्या वाफा निर्माण होणार आहेत त्याला मेटल व्हेपर असं म्हटलं जातं. आणि यामध्ये निर्माण होणारे आर्क लगेचच या व्हॅक्यूममुळं
काय होत असते, कमी होत असते. या सर्किट ब्रेकरमध्ये फिक्स कॉन्टॅक्ट असतात, मुव्हेबल कॉन्टॅक्ट असतात. शिल्ड, हे जे व्हॅक्यूम चेंबर जे असतं ते शिल्ड केलेलं असतं. शिल्ड करण्यासाठी काच किंवा चिनी मातीपासून बनवलेले भांडे त्या ठिकाणी वापरतात. त्यामुळे बाहेरील हवा आतमध्ये कॉन्टॅक्टकडे जात नाही आणि आतील हवा ही सुद्धा काय होत नाही, बाहेर येत नाही. आणि आर्कमध्ये निर्माण होणारे इलेक्ट्रॉन्स व आयन्स व्हॅक्यूममुळे लगेचच काय होतात, त्या ठिकाणी डिफ्यूज केले जातात. तर हे झालं याचं काय, कन्स्ट्रक्शन. तर मी तुम्हाला आपल्याला हे कन्स्ट्रक्शन मराठीत सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्याला इंग्लिशमध्येही याचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने असतं ते माहिती पाहिजे. इट कन्सिस्ट ऑफ फिक्स कॉन्टॅक्ट, मुव्हिंग कॉन्टॅक्ट अँड आर्क शिल्डेड माउंटेड inside a vacuum chamber. The movable member is connected to the control mechanism by stainless steel bellows. This enable the permanent sealing of the vacuum chamber so as to eliminate the possibility of leak. या ठिकाणी हे जे चेंबर जे असतं ते पूर्ण सील केलेलं असतं, जेणेकरून आतली हवा बाहेर जाणार नाही किंवा बाहेरची हवा आतमध्ये जाणार नाही. म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी निर्वात पोकळी काय केलेली असते, निर्माण केलेली असते. अ ग्लास व्हेसल और सिरेमिक व्हेसल इज युज्ड ॲज द आउटर इन्सुलेटिंग बॉडी. यासाठी काचेचं किंवा सिरेमिक म्हणजे काय, चिनी मातीचं व्हेसल त्या ठिकाणी वापरलेलं असतं. द आर्क शिल्ड प्रिव्हेंट्स द डिटरिओशन ऑफ द इंटरनल डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ बाय प्रिव्हेंटिंग मेटॅलिक व्हेपर. हे जे मेटॅलिक व्हेपर वगैरे जे निर्माण होतात ते प्रिव्हेंट करण्याचं काम या व्हॅक्यूममुळे केलं जातं. ऑन द इनसाइड ऑफ सरफेस ऑफ आउटर इन्सुलेटिंग कव्हर. त्यासाठी दोन्ही बाजूनी काय केलं जातं, याला इन्सुलेटिंगचं कव्हर वगैरे वापरलेलं असतं. तर अशा पद्धतीने याचं काय असतं, कन्स्ट्रक्शन. नंतर यामध्ये हे जे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर जे आहे, हे इथं आपण समोर जर पाहिलं तर आपल्याला आउटडोअर व्हीसीबी आणि इनडोअर व्हीसीबी, कमी व्होल्टेजसाठी आणि जास्त करंटसाठी इनडोअर व्हीसीबी वापरले जातात आणि जास्त व्होल्टेज आणि कमी करंटसाठी आउटडोअर व्हीसीबी म्हणजे सबस्टेशनमध्ये वगैरे या व्हीसीबी वापरले जातात. म्हणजे इनडोअर पद्धतीचे पण असतात, आउटडोअर पद्धतीचे पण असतात. परंतु आपल्याला हे दोन्ही सर्किट ब्रेकर माहिती पाहिजे. इथं पहिली जी फिगर आहे याच्यामध्ये ती सबस्टेशनमध्ये वापरलेला व्हीसीबी दाखवलेला आहे आणि दुसरी जी त्याच्या साईडची फिगर आहे इनडोअर म्हणजे एखाद्या मोठं इंडस्ट्री असेल, त्या इंडस्ट्रीमध्ये एखादा प्लॅन्ट असेल, त्या प्लॅन्टचं पूर्ण कंट्रोलिंग किंवा पूर्णच त्या सप्लायचं कंट्रोलिंग वगैरे आपल्याला व्हीसीबीच्या सहाय्याने काय करता येतं. तर हे आउटडोअर आणि इनडोअर व्हीसीबी जे आहेत व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर इथं आपल्यासमोर दाखवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्या वर्किंग जे आहे, वर्किंग आपण ऑलरेडी तुम्हाला मराठीमध्ये मी सांगितलं आहे, परंतु पुन्हा एकदा याचं वर्किंग पाहण्याची आवश्यकता नाही. याचे आपण काय करू, डायरेक्ट ॲडव्हान्टेजेस पाहू. ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हीसीबी. तर हे ॲडव्हान्टेजेस, फायदे जे आहेत या सर्किट ब्रेकरचे, सिंपल कन्स्ट्रक्शन, रचना साधी आहे. सेल्फ कंटेन, दॅट इज नो नीड ऑफ पिरियडिक रिफिलिंग ऑफ गॅस ऑर ऑइल. म्हणजे ठराविक कालावधीनंतर याच्यामध्ये कुठला गॅस किंवा काय ऑइल रिफिल करण्याची आवश्यकता नसते. कॉम्पॅक्ट साईज, याची साईज जी असते ती अतिशय कशी असते, कमी असते. आणि त्याचबरोबर पुढचं जे ॲडव्हान्टेजेस आहे, लो पॉवर रिक्वायरमेंट फॉर मेकिंग अँड ब्रेकिंग ऑपरेशन. ज्यावेळेस सर्किट ब्रेकर बंद केलं जातं किंवा सर्किट ब्रेकर हे आपण चालू करतो त्यावेळेस याच्या ऑपरेशनसाठी पॉवर अतिशय कमी प्रमाणामध्ये खर्च होते. नंतर पोल्युशन फ्री, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण या सर्किट ब्रेकरच्या ऑपरेशनमुळे होत नाही. लॉंग लाईफ, याचं आयुष्य जे आहे ते कसं आहे, जास्त आहे. नॉन एक्सप्लोजिव्ह म्हणजे याचा स्फोट वगैरे होत नाही आहे.
त्याचबरोबर सुटेबल फॉर रिपीटेड ऑपरेटिंग ड्युटी, म्हणजे नेहमी वारंवार जर याचे ऑपरेशन झाले ऑन ऑफचे तरी काही प्रॉब्लेम येत नाही. नंतर हाय स्पीड ऑफ डायइलेक्ट्रिक रिवे, तर या मध्ये जे व्हॅक्यूम वापरलेला आहे त्याचा डायइलेक्ट्रिक स्ट्रेन ही कशी असते, जास्त असते. नंतर सायलेंट ऑपरेशन, सर्किट ब्रेकर ऑन किंवा ऑफ होताना कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही. नंतर लो मेंटेनन्स, याच्यामध्ये असणारं मेंटेनन्स जे आहे ते अतिशय कमी प्रमाणात असतं. आणि कॅपेबल ऑफ इंटरप्चिंग हायली इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह करंट्स विदाऊट रिस्ट्रिक्टिंग, म्हणजे यामध्ये जरी व्होल्टेज जास्त असलं, करंट जास्त असलं तरी ते सहन करण्याची क्षमता या सर्किट ब्रेकरची असते. त्यानंतर याचे ॲप्लिकेशन ऑफ व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, या व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरचा वापर कुठे केलेला असतो, तर the vacuum circuit breaker is today recognized as most reliable current interruption technology for medium voltage switch gear. म्हणजे मीडियम व्होल्टेजच्या स्विच गिअरसाठी सुद्धा हे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर वापरले जातात. इट रिक्वायर्स मिनिमम मेंटेनन्स कम्पेअर्ड टू द अदर सर्किट ब्रेकर टेक्नॉलॉजीज. इतर सर्किट ब्रेकरच्या टेक्नॉलॉजीच्या मानाने या प्रकारच्या सर्किट ब्रेकरला मेंटेनन्स कमी लागतं. सेकंड थिंग याच्यामध्ये आपल्याला समोर दिसते, तर द टेक्नॉलॉजी इज मेनली सुटेबल फॉर मेनली मीडियम व्होल्टेज ॲप्लिकेशन. तर हे जे याची जी टेक्नॉलॉजी आहे ही मीडियम व्होल्टेजसाठी जास्त प्रमाणामध्ये विकसित झालेली आहे. फॉर हायर व्होल्टेज व्हॅक्यूम टेक्नॉलॉजी हॅज बीन डेव्हलप्ड, आणि आत्ता आपण पाहतो हायर व्होल्टेजसाठी सुद्धा याच्या टेक्नॉलॉजीमध्ये बराचसा बदल झालेला आपल्याला दिसतो. बट इट इज नॉट कमर्शियली फिसिबल. व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आर used in metal clad switchgear and also protect household circuit breakers. तर हे जे आहे मेटल क्लॅड स्विचगिअरच्या याच्यामध्ये हे आपल्याला उपलब्ध असतात. आणि या प्रकारचे सर्किट ब्रेकर आउटडोअर मध्ये वापरतात. मेंटेनन्स अल्प असते त्यामुळे वापर जास्त करतात, आणि यांची क्षमता जी असते 22 केव्ही ते 66 केव्ही पर्यंतचे जे लाईन असते किंवा जे सबस्टेशन असतात त्या सबस्टेशनमध्ये स्विचिंगसाठी या प्रकारचे सर्किट ब्रेकर वापरलेले असतात. याची क्षमता जी असते, कॅपॅसिटी जी असते 60 MVA टू 100 MVA पर्यंत असतात. म्हणजे 60 मेगा व्होल्ट एम्पियर टू 100 मेगा व्होल्ट एम्पियर पर्यंत या प्रकारचे सर्किट ब्रेकर वापरतात. आणि या सर्किट ब्रेकरचा वापर ग्रामीण भागामध्ये जे सबस्टेशन असतात त्या सबस्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तर अशा प्रकारे आपण व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरचे जे रचना असेल, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर म्हणजे काय, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरमध्ये आर्क क्विंचिंगसाठी काय मीडियम वापरलं जातं, याचे ॲडव्हान्टेजेस काय असतात, त्याचबरोबर याचे ॲप्लिकेशन काय आहेत, हे आपण या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. ओके, धन्यवाद.